नमस्कार मित्रांनो, माझं नाव गीता सिद्धार्थ. मी आज तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार. या पुस्तकाचे नाव आहे कथा प्राण्यांची. या पुस्तकाची किंमत मात्र फक्त 40 रुपये. या पुस्तकात खूप छान छान गोष्टी दिलेल्या आहेत. मला या पुस्तकातली गोष्ट खूप आवडली. त्या गोष्टीचं नाव आहे रंगवलेले प्राणी. गोष्ट खूप छान आहे. मला या गोष्टीमधली खूप आवडली. मी आज तुम्हाला ती गोष्ट सांगणार. त्या गोष्टीचे लेखक आहे सोनिबा राधे आणि त्या गोष्टी खूप छान आणि या पुस्तकात एकूण 10 गोष्टी आहेत. आणि तुम्हाला त्याच्यातली 2 नंबरवाली गोष्ट सांगणार आहे. एके दिवशी एक फार वर्षापूर्वीची गोष्ट होती. एका गावात खूप प्राणी राहायचे. तेव्हाचा काळ सगळे प्राणी पक्षी खूप पांढरे होते. त्याच्यामुळं शिकारी येत जातात, त्यांना पकडून येत जात. त्याच्यामुळे प्राणी खूप निराश झाले. एके दिवशी आकाशातून देव उडत होता. त्याने त्या पक्ष्यांकडे बघितले. त्यांना वाटले, अगर हे पक्षी रंगीबेरंगी असते तर किती सुंदर दिसले असते. आणि पक्ष्यांना मारत पण नसता, कारण की खूप सुंदर दिसत असते आणि लपू पण शकत असते. आपण त्यांना आपल्या पृथ्वीने रंग दिला तर किती चांगलं होईल. मग तिथून एक कावळा उडत होता. तेव्हा देवाने त्या कावळ्याला बोलवलं आणि कावळा म्हणाला, काय रे देवा, माझं काय काम आहे तुला? मग देव म्हणाला, तू समद्या पक्ष्यांना निरोप दे की मी समद्यांना रंग देणार हो आज. तुम्ही समदे उंच डोंगरावर या. आणि त्या आम्ही या गावात खूप उंच डोंगर येतो. त्या डोंगरावर देवा. मग देव म्हणाला, त्या डोंगरावर खूप सुंदर त्या डोंगरावर खूप फुले झाडे आहेत. तर ते डोंगर म्हणजे सर्वात उंच डोंगर. असं म्हणून देव तिथून गायब झाला. मग कावळ्याला समजलं की कोणता डोंगर. ते त्या डोंगराची मी बात करत आहे जिथं खूप सुंदर झाडं फुलं आहेत. मग कावळा गेला आणि त्यांना निरोप द्यायला गेला. मग नंतर सगळ्या पक्ष्यांना निरोप दिला. कोकिळ, चिमणी, मोर, पोपट हे खूप खुश झाले आणि घरी गेले. आणि ते मग नंतर पौर्णिमेच्या दिवशी त्या उंच डोंगरावर गेले. तिथे देवांनी खूप मोठमोठाले रंग आणून ठेवले होते. त्यांना खूप आनंद वाटला. पण कावळा खूप आळशी होता. कावळा तिथून घरी गेला आणि म्हणाला, आपली बारी सगळं शेवटून यावं, कारण की आता आपण झोपाव आणि मग नंतर आपण संध्या तारांशी आपला चांगला कलर चूज करा. त्याच्यामुळे कावळा घरी गेला आणि झोपून गेला. आणि मग नंतर त्याला म्हणाले की आपल्याला कलर द्यायला. ते कलर घ्यायला गेला, पण खूप लांब होती. त्याच्यामुळे त्याला खूप कंटाळा. ते घरी गेला डबल आणि झोपून गेला. देव त्याने स्वप्नात आले, म्हणाले, चाल पटकन, नाही तर कलर खराब व्हायचे. पण ते म्हणाला स्वप्नात, नाही आता मी नाही येणार, कारण की जेवढं कलर सगळ्या प्राण्यांसाठी तेवढं कलर येणार नाही. आणि मग नंतर ते समजे कलर संपले. आणि मग त्या कलरात खूप छोटे उडाले. मग कावळ्याला खूप दुःख झालं की आपण देवाची बात ऐकायला पाहिजे. आणि मग कावळा एकच रंग उडाला, ते काळा रंग. मग देव म्हणाला, तुला काळा रंग घेऊन लागला. मग देवाने काळा रंग दिला. आणि इथेच ही गोष्ट संपली. तुम्हाला ही गोष्ट कशी आवडली? इथं ही गोष्ट संपली. तुम्हाला ही गोष्टी कसं आवडला असेल? ही गोष्ट खूप छान आहे. या गोष्टीत खूप छान गोष्टी आहेत. याच्यात खूप छान आहेत गोष्टी. धन्यवाद.